संघातात शिंदेंच्या युवा सेनेचा मेळावा होतोय। शिवसेनेसोबत युवा सेनाही वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करतायत अशी प्रतिक्रिया युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे। तर एकनाथ शिंदे कधीही स्वतःला पक्षाचे मुख्यमंत्री समजत नाहीत। शिवसेनेचा अविभाज्य भाग असलेल्या युवा सेनेला मजबूत करण्याचे प्रयत्न आम्ही करतोय अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे यांनी दिली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। शिवसेनेचा युवा सेनेचा आज युवा महोत्सव हा वरळीच्या डोम मध्ये पार पडत आहे। आपण पाहतोय आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी पूर्वेश सरनाईक जी आहेत, राहुल लोंढे जी आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचे अनेक नेते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपण पहिले जाऊया पूर्वेश सरनाईक यांच्याकडे। पूर्वेशजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने शिवसेना वाढीसाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करतायत, नुसती शिवसेना नाही तर युवा सेनेकडे देखील लक्ष दिलं जात आहे आणि त्यानुसार आज जो मेळावा होणार आहे। निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी युवा सेना ही संपूर्ण महाराष्ट्र, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यामध्ये युवा सेना शिवसेनेचं काम हे प्रत्येक ठिकाणी करण्यासाठी प्रयत्न करत आहे। आज या ठिकाणी आमचा जो वार्षिक संमेलन असतो, आमच्या युवा सैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा आज या ठिकाणी आम्ही पार पाडतोय। या मेळाव्याला नुसते मंत्री नाहीत, खासदार नाही तर अनेक अनुभवी नेते देखील येणार आहेत। मार्गदर्शन नेमकं कसं असणार आहे, पक्षवाढी संदर्भातल्या काय सूचना आपल्या दिल्या जाणार आहेत? बघा, आता कुठली निवडणूक नाहीये, परंतु शिवसेनेचा भगवा प्रत्येक गावापर्यंत कसा पोहोचू शकतो यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। आम्ही शिवसेनेचे सर्व मंत्री तथा शिवसेनेचे नेते आणि अनेक आमचे वरिष्ठ पदाधिकारी यांना आज या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे। त्यांना विशेष आम्ही सांगितलेलं आहे की आमच्या युवा सैनिकांना पुढची रचना शिवसेना वाढीसाठी आपल्याला कशी करायची आहे, याकरिता आजचा हा मेळावा शिबिराचा मी आयोजन केलेला आहे आणि माझा विश्वास आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने आजचा हा मेळावा पार पडेल आणि अनेक आमचे जे नेते आहेत त्यांच्याकडनं आमच्या युवा सैनिकांना मार्गदर्शन मिळेल। 60 आमदार शिवसेनेचे आले, 20 आमदार उद्धव ठाकरेंचे आले। खरी शिवसेना कळली। सर्वात जास्ती सरपंच बीजेपी नंतर शिवसेनेचे आले, सर्वात जास्ती नगरसेवक बीजेपी नंतर शिवसेनेचे आले, सर्वात जास्ती झेडपी बीजेपी नंतर शिवसेनेचे आल्या, सर्वात जास्ती नगरसेवक बीजेपी नंतर शिवसेनेचे आले। म्हणजे शिवसेना महाराष्ट्रामध्ये लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वीकारलेली आहे। आता वेळ आहे, आता कुठल्या निवडणुका नाहीत, त्यामुळे चांदा ते बांधा 43,000 गावं, 358 तालुके, 19,000 ग्रामपंचायती, 27 महानगरपालिका, अशा विविध स्तरावर शिवसेना मजबूत करायची आहे आणि त्याबरोबरच शिवसेनेचं अविभाज्य घटक असलेलं युवा सेना सुद्धा तेवढीच मजबूत करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स।